आपल्याला या सेकंड सेशनमध्ये रूल 88C पाहायचा आहे. पुढच्या 1 मिनिटात मी सुरुवात करीन. पुढच्या 1 मिनिटात मी सुरुवात करणार आहे. A 88B आपण अगोदर याच्यापूर्वी जे बघितलं हे पण 49 मध्ये मी सांगितलं जे याच्यामध्ये योग्य प्रकारचा टॅक्स जमा होईल, योग्य प्रकारचा ITC घेतला जाईल आणि टॅक्स चोरी होऊ नये, चुकीच्या प्रकारे लायबिलिटी रेकॉर्ड होऊ नये, चुकीच्या प्रकारे ITC घेतला जाऊ नये याच्याविषयी काळजी घेण्याकरता या तरतुदी आहेत. हे जे नियम बनवण्यात आलेले आहेत किंवा कायद्यानुसार ते नियम अस्तित्वामध्ये आलेले आहेत, त्याचा उद्देश हाच आहे की प्रॉपरली टॅक्स हा जो आहे हा सरकारकडे जमावा. थोडं मी मगाशी सांगितलं जे थोडं एक लक्षात घ्या की या प्रकारची जी प्रोसिजर आहे, मी डॅशबोर्ड सांगितलं ते डॅशबोर्ड अशा प्रकारचं पूर्वी नव्हतं. तर जसं काळ पुढे गेला, टॅक्स चोरी काही लोकांच्या चुका होतात, त्यामुळे टॅक्स चुकीचा भरला जातो किंवा ITC चुकीचा घेतला जातो. त्यानंतर हे काय झालं, GST 3B मध्ये जो ITC घेतला जातो मुळामध्ये, हाच पूर्वी किंवा लायबिलिटी जी आहे की इथे कुठल्याही प्रकारचं ऑटो पॉप्युलेट अमाऊंट होत नव्हते. या इथे ऑल ITC मध्ये ही अमाऊंट 2017 मध्ये, 18 मध्ये, 19 मध्ये ही अमाऊंट तिथे टाईप करायला लागत होती. त्यानंतर इथे ही अमाऊंट मग GST 2B आल्यानंतर त्यानंतर ही अमाऊंट इथे ऑटो पॉप्युलेट व्हायला लागली आणि इथे जेवढे इनवॉइस सप्लायर दाखवतो तेवढे इनवॉइस रिसिपियंटच्या GSTR 2A मध्ये येतात आणि मग 2A मधना जो व्हॅलिड ITC आहे तो किती आहे तो 2B मध्ये दाखवला जातो. तर याच्यामध्ये 2B मध्ये त्यांनी कशा प्रकारे केलं, आता टूबी मध्ये हेच कशा प्रकारे केलं, तर इथे खाली हे पण टूबी मध्ये ओपन IMS डॅशबोर्ड नव्हतं. हे जर नसेल तर काय होत होतं, हे अगोदर नव्हतं. हे आणण्याचा उद्देश सांगतो काय की जेवढे इनवॉइस इथे आलेत हे सगळे इनवॉइस का व्हायचे, ऑटो पॉप्युलेट व्हायचे. हे सगळे इनवॉइस जे आहेत हे याची व्हॅल्यू जी आहे ही ITC मध्ये ऑटो पॉप्युलेट होईल. आता जर ही सगळी व्हॅल्यू ऑटो पॉप्युलेट झाली आणि समजा एक सप्लायर आहे A, मी आहे P, त्यांनी मला एक इनवॉइस माझ्या नावावर लिहिला, ऍक्च्युली तो केचा होता. केचा इनवॉइस चुकून पीच्या नावावर येऊ शकतो. मग त्यावेळेस P त्याचा ITC सप्लायच नाहीये, त्यांनी गुड्स घेतलेच नाहीये, तर इलिजिबल नाहीच आहे. मग तो इनवॉइस आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ही GSTR 3B मध्ये गेलीच नाही पाहिजे. मग ती गेलीच नाही पाहिजे तर मग तो इनवॉइस मी काय करणार, कशा प्रकारे तो इग्नोर करणार, कशा प्रकारे त्याला बाजूला करणार. मग त्यासाठी हे मॅचिंग प्रिन्सिपल जे होतं ते राबवण्याकरता हे जे पहिल्यापासून सरकारला राबवायचं होतं त्यामध्ये त्यांनी काय केलं, हा IMS डॅशबोर्ड त्यातनं आलेला आहे. हा IMS डॅशबोर्ड त्यातनं आलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही याच्यावरती, हा मुख्य टॉपिक नाही आहे आजचा. तर इथे डॅशबोर्ड काढला, इथे काय होतं बाजूला इकडे दिसतं. तर याच्यामध्ये ही क्रेडिट नोट आहे त्याला पहिले फक्त ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट हे दोनच होतं, पुढे पेंडिंग आहे ते नव्हतं. आता इथे काय होतं, हा इथे ऍक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे. रिजेक्ट कशा करता असतं लक्षात घ्या, हे पुढे ऍक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे आणि पेंडिंग आहे. आता हे क्रेडिट नोटला पण येतं ऍक्सेप्ट, रिजेक्ट आणि पेंडिंग. तर याच्यामध्ये जर आता मला
एखादा इनवॉइस दाखवतोय आणि त्याविषयी मी सप्लायरला विचारतो की ह्या इनवॉइसचा हा माल तुम्ही कधी पाठवला, आम्ही घेतलाय का हा माल. मग मला हे अकाउंटंट जो असतो त्याला हे माहिती करून घ्यावं लागतं की तो माल गोडाऊनला गेलाय का. सप्लायरला ऑर्डर दिलीच गेलेली नाहीये कारण की आपल्याकडे परचेस ऑर्डर नाहीये. हे अकाउंटंटला कळतं की आपण ह्या मालाची परचेस ऑर्डर आपण दिलीच नाही. मग त्याच्या अनुपस्थितीमध्ये दुसऱ्या कुठल्या माणसाने ती ऑर्डर दिली आहे का हे सगळं व्हेरीफाय होत नसेल जर, तर या महिन्यात पेंडिंग ठेवा. मग त्याकरता पेंडिंगचा ऑप्शन असतो. म्हणजे जर का ते पेंडिंग ठेवलं गेलं किंवा रिजेक्ट केलं गेलं तर मग त्या इनवॉइसची अमाऊंट जी आहे ती या जीएसटीआर 3B मध्ये येत नाही. इथे ITCच्या कॉलममध्ये ती अमाऊंट येत नाही. मग मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा होता, त्याकरता मी हे सांगितलं. मी मागच्या जो सेक्शन सांगितला 49(9) इन्सिडन्स ऑफ टॅक्स. इन्सिडन्स ऑफ टॅक्स इथे जर का तो पेंडिंग मध्ये ठेवला किंवा जर तो रिजेक्ट केला गेला, माझा ITC नाहीये मला नको, माझी कुऱ्हाड सोन्याची नाहीये मला नको, चांदीची नाहीये मला नको, लोखंडाची माझी कुऱ्हाड आहे ती मी घेणार. या प्रकारे तो चूज करायचा आहे की तुम्ही तो ITC घेतलाय का, तुमचा आहे का, तुम्ही इलिजिबल आहात का. मग त्या क्रायटेरियानुसार जर तो पात्र असेल तर तो इनवॉइस, आणि तिकडे त्यांनी कुठलाच पेंडिंग किंवा रिजेक्ट नाही केलं तर मग डीम ॲक्सेप्टेड, मग सगळा ITC तो इथे येणार आहे. तर या केसमध्ये मी जे मगाशी सांगितलं की डेबिट नोट जर असेल तर प्रोव्हाइडेड दॅट टू रिडक्शन इन आउटपुट टॅक्स लायबिलिटी. जर इथे क्रेडिट नोटला जर पेंडिंग ठेवलं किंवा जर क्रेडिट नोटला जर रिसिपियंटनी रिजेक्ट केलं तर सप्लायरला ती लायबिलिटी कमी करता येणार नाही, कारण की इनवॉइसच्या अगेन्स्ट संपूर्ण ITC रिसिपियंटनी अवेल केलेला आहे. हा एक मुद्दा मी मागच्या सेशनमध्ये सांगितला होता, थोडा महत्त्वाचा आहे म्हणून पुन्हा एकदा मी ते सांगितलं. आता मी आपल्या आत्ताच्या विषयावरती येतो, जो पुढचा विषय आहे 88C चा, त्यावरती येतो. आता ह्या तरतुदी अशाच प्रकारे जसं मॅन्युअली सगळं तिथे लायबिलिटी पूर्वी भरली जात होती, ऑटो पॉप्युलेट पण होत नव्हतं, त्यामुळे 17, 18, 18, 19, 19, 20 जे टॅक्स चोर आहेत त्यांना रान मोकळं होतं, ते कशाही प्रकारे ITC घेऊ शकत होते. नंतर जीएसटीआर 2B आला, ITC ऑटो पॉप्युलेट व्हायला लागला. मग त्यावेळेस जर समोर ऑटो पॉप्युलेट झालेली अमाऊंट आहे, ही अमाऊंट इथे ऑटो होऊन आलेली आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त ITC घेतला जातो, जास्त ITC घेतला जातो हे डिपार्टमेंटला कधी कळणार, ज्यावेळेस स्क्रुटिनी केली जाईल, ते रिटर्न ज्यावेळेस चेक होईल तेव्हाच कळणार की 2Bतनं आलेला युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड. तिकडे तुम्हाला ही व्हॅल्यू दिसते, तुम्हाला मोबाईलला कदाचित ते छोटं दिसणार नाही, बाजूला दिसते खाली की युअर अमाऊंट 1,13,989.57 आणि सिस्टम कम्प्युटर पण तेवढीच दिसते आहे. आता हे जर का PDF डाउनलोड केली तर हे कळत नाही, पण मग हे चेक करायला लागतं की 2Bत किती अमाऊंट आहे. मग 2Bतली अमाऊंट ही कमी आहे आणि ऑल अदर ITC मध्ये अमाऊंट ही जास्त आहे. जर असं येत असेल तर जास्त ITC का घेतला, हे डिपार्टमेंटला एवढं तर कळतं की जर का तिथे करंट मंथमध्ये ITC आला होता 1,13,989.57, तर जर टॅक्सपेअरने तिकडे 1,85,000 असा ITC जर घेतला गेला असेल तर मग कसं कळणार की त्यांनी जास्त ITC का घेतलाय. त्याची काही कारणं असू शकतात जी कायदेशीररित्या व्हॅलिड असतील, योग्य असतील, पण ते डिपार्टमेंटला कळणार कसं आणि कधी कळणार. आणि जर ITC घेण्याची तिकडे त्याची पात्रता नसताना, इलिजिबिलिटी नसताना पण जर ITC घेतलाय तर मग त्याला डिमांड नोटीस पाठवली जाणार आहे. मग याच्यामध्ये डिपार्टमेंट जेव्हा विचारेल, GST विभाग जेव्हा याची स्क्रुटिनी करेल तेव्हाच त्यांना कळणार की हे का अशा प्रकारचा जास्त ITC घेत आहेत. सेम त्याच प्रकारे लायबिलिटीचं पण आहे. लायबिलिटी कुठे येते, पहिले माझा मुद्दा लक्षात येतो का तुम्हाला, ते बघा की इथे जी लायबिलिटी आपण बघतो, ही लायबिलिटीची बघतो आपण इकडे, ही इथे अमाऊंट दिसते सिस्टम कम्प्युटेड. जीएसटीआर 1 मध्ये जो आकडा भरला गेलाय तोच आकडा इथे येतो, त्यावेळेस युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड मॅच होते. पण जर इथे जी अमाऊंट आहे ती अमाऊंट कमी केली गेली, टॅक्सेबल व्हॅल्यू कमी नाही केली पण टॅक्सची अमाऊंट कमी केली, म्हणजे 3B मध्ये टॅक्स कमी दाखवला जातो आहे. जीएसटीआर 1 ला जास्त अमाऊंट आहे, इथे अमाऊंट कमी दाखवली जाते. आता हे पण डिपार्टमेंटला कधी कळणार, ज्यावेळेस रिटर्न चेक केलं तेव्हाच कळणार.
आता मी जो मुद्दा मांडतोय तो तुम्हाला कळला असेल तर येस रिप्लाय करा, पटकन येस रिप्लाय करा, म्हणजे मी पुढे जाऊ शकतो. तर जे पुढचे रूल बघायचे आहेत ते कशा करता आहेत हे मला सांगायचं आहे. पण त्यापूर्वी ते ज्याच्यावरती आधारित आहे सिच्युएशन, ती परिस्थिती तुम्हाला मी सांगत आहे. जर कशा प्रकारे सिस्टम वर्क करतो हेच तुम्हाला माहिती नसेल तर तो नियम सांगण्यामध्ये काहीच पुढे अर्थ राहणार नाही. म्हणून मी हे सांगतोय की ज्या वेळेस टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ही दाखवली जाते, ती GSTR 1 मधनं ऑटो पॉप्युलेट होऊन येत असते. आणि सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स जो आहे म्हणजे CGST आणि AGST, तो पण ज्या प्रकारे डिक्लेअर केला आहे GSTR 1 मध्ये, GSTR 1 ने डिक्लेअर केला आहे, तीच अमाऊंट इथे ऑटो पॉप्युलेट होऊन येत असते. म्हणजे इथे GSTR 1 मध्ये जी लायबिलिटी आहे GSTR 1 मध्ये जी लायबिलिटी आहे इक्वल टू GSTR 3B ही लायबिलिटी असली पाहिजे. हे जर का अशा प्रकारे व्हायलाच पाहिजे. आणि जर असं घडलं की GSTR 1 नॉट इक्वल टू GSTR 3B आणि ते नाही आहे, पण ते कसं आहे, GSTR 1 मधली लायबिलिटी ही जास्त आहे. म्हणजे एक्झाम्पल, इकडे समजा 10 लाख लायबिलिटी येते आणि GSTR 3B मधली लायबिलिटी जी आहे ती 1230 अशी दाखवली गेली. तर हा सरळ सरळ खूप मोठा फरक आहे. आता हे का होऊ शकतं असं, म्हणजे GSTR 1 ला दाखवलं किंवा GSTR 3B मध्ये ही अमाऊंट भरलीच नाही, ही अमाऊंट इथे भरलीच नाही, इथे अमाऊंट 0 दाखवली. सुरुवातीच्या काळामध्ये अशाही घटना घडल्या की GSTR 1 भरायचे, 2A मध्ये तो ITC दिसायचा, रिसिपियंटला काय व्हायचं की चला 2A मध्ये आलाय, 3B मध्ये ते 0च लायबिलिटी दाखवायचे. त्यावेळेस या घटनांवरती नियंत्रण आणण्याकरता सरकारकडे काहीच टूल नव्हतं. आणि असे सप्लायर जे GSTR 1 मध्ये इनवॉइस दाखवायचे, रिसिपियंटला ITC मिळायचा, तो ITC तो अवेल करू शकायचा, कारण त्यांनी गुड्स घेतलेत, त्यांनी सप्लाय घेतलाय, सगळ्या इलिजिबल क्रायटेरियामध्ये रिसिपियंट असल्यामुळे रिसिपियंटला तो ITC घेण्याचा अधिकार साहजिकच कायद्यानुसार होता. पण तो सप्लायरनी भरलेला असला पाहिजे, याच्यावर नियंत्रण रिसिपियंटचं नाहीये. सप्लायर तो भरतो की नाही भरतो हे रिसिपियंटला कसं कळणार. पण अशा केसमध्ये जे फ्रॉड सप्लायर होते त्यांनी अशा प्रकारे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष बिझनेस केला आणि नंतर ते पळून गेले आणि मग सरकारला टॅक्स मिळाला नाही आणि मग रिसिपियंटनी तो टॅक्स द्यावा म्हणून मग सरकारने काय केलं, रिसिपियंटवरती कारवाई केली. म्हणजे एकदा आम्ही टॅक्स जमा केलाय आणि तुम्ही अशा प्रकारची प्रोसिजर दिलेली आहे की टॅक्स डायरेक्ट सरकारकडे जमा करायचा नाही, तुम्ही काय करा, सप्लायरला टॅक्स द्या, सप्लायर सरकारला टॅक्स देईल. पण मग सप्लायरची जबाबदारी आहे की त्यांनी सरकारकडे टॅक्स जमा करावा. आणि जर त्यांनी टॅक्स जमा केला नाही तर मग रिसिपियंटला तुम्ही जबाबदार धरता. हा रिसिपियंटवरती एक प्रकारचं हे अनफेअर आहे, अन्याय आहे, अन्यायकारक आहे. अशा प्रकारे रिसिपियंटची मागणी होती आणि ती नैतिकदृष्ट्या योग्य पण होती, कारण रिसिपियंट सप्लायरला मालाची किंमत, टॅक्सची किंमत ज्या प्रकारे कायदा सांगतो त्याप्रमाणे सप्लायरला देत होते. पण सप्लायर GSTR 3B मध्ये ती अमाऊंट टॅक्सची दाखवत नव्हते आणि ती अमाऊंट सरकारपर्यंत पोहोचत नव्हती. जर अशी घटना घडली तर त्याच्यावरती काहीतरी कायदेशीरदृष्ट्या कारवाई व्हायला पाहिजे आणि GST विभागाला अशा घटना लगेच लक्षात यायला पाहिजेत, निदर्शनामध्ये यायला पाहिजे. याकरता काय केलं गेलं, अशा प्रकारची लायबिलिटी आणि ITC दोन्ही प्रकारामध्ये टॅक्स चोरी होऊ नये यासाठी हे 2 नियम जे आहेत आता आपण जे बघणार आहोत ते आणण्यात आले. आता इथे बघा, इथे काय आहे, लायबिलिटी. पहिला विषय आहे लायबिलिटीचा. आत्तापर्यंत मी जेवढं सांगितलं यात मला सिच्युएशन सांगण्याची गरज होती, कारण की
हे नवीन रूल 88C आणि 88D का आणावे लागले याच्या मागचं कारण तुम्हाला मी आता जी सिच्युएशन परिस्थिती सांगितली आहे त्या परिस्थितीमध्ये डिपार्टमेंटला इमिडिएट त्याविषयी माहिती होण्यासाठी जीएसटी पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यानुसार मग ते बदल जे जीएसटी डिपार्टमेंटच्यासाठी गरजेचे होते त्यासाठी कायदा पण बदलण्यात आला आणि मग कायद्यामध्ये अमेंडमेंट करून त्याप्रमाणे त्याची प्रोसिजर जी आहे ही आता आपण 88C मधनं काय आली हे आपण समजून घेणार आहोत. आता ही जी लायबिलिटी डिफरन्स आहे जो आउटवर्ड सप्लाय झालाय तो रेकॉर्ड केला जातो जीएसटीआर 1 ला. अमेंडमेंट केलेले जीएसटीआर 1A मध्ये किंवा मग ज्यांचा रिटर्न क्वार्टरली आहे ते IFF मध्ये इनवॉइस दाखवतात आणि रिटर्न म्हणजे जीएसटीआर 3B मध्ये ती अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होऊन येते. आणि जर त्याच्यामध्ये फरक असेल तर मग कशा प्रकारे मग ते पोर्टल तपासणार. जीएसटी पोर्टल काय करणार या प्रकारे जर फरक आला आहे तर इमिजिएटली एक ऑटोमॅटिक नोटीस ही टॅक्सपेअरला पाठवणार आणि टॅक्सपेअरला 7 दिवसामध्ये तुमच्या लायबिलिटी जीएसटीआर 1 मधील लायबिलिटी आणि 3Bतली लायबिलिटी आहे जीएसटीआर 1 मध्ये लायबिलिटी दाखवली किंवा 1A मध्ये अमेंड केली किंवा IFF मध्ये दाखवली याच्यावरती 3Bच्या टॅक्स लायबिलिटी तुलना केल्यावरती असं लक्षात आलेलं आहे. यात असा नियम केला काउन्सिलनी की जर 6% किंवा 1 लाख एकूण जीएसटीआर 1 ला जी अमाऊंट गेली आहे आणि 3Bची अमाऊंट गेली आहे याच्यामध्ये 6% पेक्षा जास्त जर फरक आला किंवा 1 लाखापेक्षा जास्त जर का फरक आला तर अशा परिस्थितीत काय होईल त्या फरकाची माहिती जी आहे ही ऑटोमॅटिक पोर्टलवर जाईल. त्याच वेळेस त्यांनी जो ईमेल रजिस्ट्रेशन घेताना किंवा अमेंडमेंट मध्ये त्यांनी जो ईमेल दिलाय त्या पत्त्यावरती पण त्याची एक कॉपी जाईल की तुमची लायबिलिटी जी आहे ही लायबिलिटी चुकीच्या प्रकारे जीएसटीआर 3B मध्ये रेकॉर्ड झालेली आहे जी जीएसटीआर 1च्या लायबिलिटीपेक्षा 6% जास्त आहे किंवा 1 लाखापेक्षा जास्त आहे. फरक जो आहे तो फरक तेवढा आहे तर त्यांना कळवलं जाईल. आता ते कळवलं जाईल ते कळवण्याकरता हा नियम आपण बघतोय याच्यामध्ये एक फॉर्म पण दिला गेला आणि तो फॉर्म जो आहे तो त्या फॉर्मच्या मध्ये 2 भाग ठेवले गेले. आता आपण रूल वाचतो 88C. या 88C मध्ये 2 भाग ठेवले गेले. पार्ट ए हा सिस्टम जनरेटेड आहे ज्यामध्ये इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय अँड दॅट रिपोर्टेड इन रिटर्न. जर फरक आहे 3B मध्ये फरक दिसत आहे जीएसटीआर 1 मध्ये जी अमाऊंट आहे त्यापेक्षा कमी अमाऊंट ही जीएसटीआर 3B मध्ये दाखवलेली आहे. जीएसटीआर 1 मध्ये अमाऊंट दाखवली गेली आणि 3B मधली अमाऊंट जी आहे ही लेस दॅन जीएसटीआर 3B. जीएसटीआर 1 मधली अमाऊंट जी आहे ही मोठी आहे आणि 3Bतली अमाऊंट जी आहे ही छोटी आलेली आहे कमी अमाऊंट आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही नोटीस जाईल ही सिस्टमलाच कुठल्या अमाऊंट आल्या तो ऑफ्टर पॉप्युलेट जेव्हा करतो तेव्हा तो कॅल्क्युलेट करतो आणि कॅल्क्युलेशन मध्ये जर हे आढळलं तर मग ही नोटीस जाते त्या ईमेलला पण जाईल त्या जीएसटी नंबरला पण जाईल. लीगल नेम इथे येईल त्याचं हे इथे येईल. इट इज नोटीस दॅट मग तो टॅक्स पिरियड जो आहे टॅक्स पेएबल किती अमाऊंट आहे काय इथे जीएसटीआर 1 मध्ये IGSTची अमाऊंट किती जीएसटी किती AGST किती सेल्स किती एकूण अमाऊंट किती सेम 3Bतली अमाऊंट किती डिफरन्स किती हे इथे खाली आकडे येतील. या प्रकारे ती माहिती त्यांना कळवली जाते. टॅक्स पेअरला ही माहिती कळवली जाते आणि त्यांना मग सांगितलं जातं की जर तुम्ही अमाऊंट लायबिलिटीची कमी दिलेली आहे हे जर तुम्हाला मान्य आहे तर तिकडे पे करा डिफरन्शियल टॅक्स लायबिलिटी आणि त्याचा तुम्ही जो इंटरेस्ट आहे सेक्शन 50 नुसार तोही भरा. हे तुम्ही DRC फॉर्म GST DRC 03 मध्ये भरा आणि त्या डिटेल्स ज्या आहेत मग इथे पार्ट बी मध्ये ती माहिती द्या की DRC 03 चा ARN काय आहे ARN ऑफ फॉर्म तो द्या पेड केलं त्या प्रकारे ही माहिती सगळी इकडे दिलेली आहे. याच्यामध्ये असं असू शकतं की जी लायबिलिटी येते डिफरन्शियल लायबिलिटी त्यातली काही अमाऊंट मान्य आहे आय हॅव पेड द अमाऊंट ऑफ डिफरन्शियल टॅक्स आणि काही अमाऊंट त्याला
सांगायचं आहे की रिझन काय, म्हणजे इथे अँड किंवा ऑर असं म्हटलेलं आहे, अँड ऑर दोन्ही आहे, की काही अमाऊंट जी आहे ती मी देणं लागत नाही, कारण द्या. एकतर संपूर्ण अमाऊंट देणं नको, संपूर्ण अमाऊंट भरा. संपूर्ण अमाऊंट देणं लागत नाही तर खाली रिझन द्या. बी खाली इथे ए मध्ये लायबिलिटी भरल्याबद्दल माहिती येईल DRC 03 मधली, आणि बी मध्ये मला मान्य नाही लायबिलिटी आहे, कारण काय आहे. मग ते कारण एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड, अगोदरच्या टॅक्स पिरियडमध्ये GST 3B मध्ये 1 पेक्षा जास्त लायबिलिटी भरली होती, त्यामुळे ती आता ऍडजस्ट केलेली आहे इकडे. म्हणजे हे कारण कसं आहे बघा, हे कारण कसं आहे, अगोदर एक महिना आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे महिने चालू आहेत. आता जानेवारीमध्ये GSTR 1, GSTR 3B हे भरताना जानेवारीमध्ये लायबिलिटी इथे होती, समजा छोटा आकडा घेतो जरा, 10,000. हे 10,000चे 10,000 भरले. फेब्रुवारीत काय झालं, इकडे लायबिलिटी होती 1,50,000 आणि त्यांनी लायबिलिटी इथे भरली 2,80,000. ओके, इथे GSTR 1 मध्ये 1,50,000 होते आणि इकडे त्यांनी 2,80,000 भरले. मार्च मध्ये 1,20,000, इथे 1,20,000 एवढेच भरले. एप्रिल मध्ये 2,10,000 ही लायबिलिटी होती. आता इथे जो फरक आहे, हा जो फरक आहे हा 1,30,000 त्यांनी एक्सेस भरलेले होते. त्यांनी इथे काय केलं, GSTR 3B भरताना एप्रिलच्या रिटर्नमध्ये काय केलं, हे 1,30,000 त्यांनी ऍडजस्ट केले आणि तेवढी अमाऊंट इथे कमी भरली. लेट्स इथे 2,30,000 करतो, ते इकडे ते काय करतील 1,00,000च भरतील. आता इथे 1,30,000 त्यांनी ऍडजस्ट केले, कारण ते अगोदर फेब्रुवारीमध्ये त्यांनी जास्त अमाऊंट भरली गेली होती. आता समजा इथे असं होऊ शकतं की एक इनवॉइस, त्यांना एक मोठी ऑर्डर मिळाली होती एखाद्या कंपनीची, तो इनवॉइस इथे दाखवायचा राहून गेला GSTR 1 मध्ये, पण त्यांनी तो 3B मध्ये ती लायबिलिटी जमा केली. पण नंतर तो जो त्यांचा इनवॉइस होता असं कळलं, तो माल पाठवलाच गेला नाही, त्यामुळे तो इनवॉइस कॅन्सल झाला. म्हणजे तो इनवॉइस कॅन्सल आहे का तो माल गेलाय याचं फेब्रुवारीमध्ये रिटर्न फाईल करताना पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे त्याचं तिथे जे काय मिसकम्युनिकेशन झालेलं होतं, त्यामुळे काय झालं, GSTR 1 ला कम्युनिकेट केले गेले 1,50,000, पण 3B मध्ये तो सप्लाय झाला असेल तर आपली लायबिलिटी बरोबर जावी, म्हणून इमानदारीमध्ये 3B मध्ये त्यांनी 2,80,000 भरले, 1,30,000 जास्त भरले. तो माल तेव्हा गेलाच नाही. तो माल मग पुढे टप्प्याटप्प्यात गेला असेल, तो पुढे किंवा ती ऑर्डर कॅन्सल झाली असेल, पण लायबिलिटी जमा झाली 1,30,000. मग ते त्यांना लक्षात जेव्हा येईल, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट पुढे कधी पण लक्षात येईल, त्यावेळेस ते त्यांचा तो एक्स्ट्रा भरलेला टॅक्स आहे तो ऍडजस्ट करू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी तो ऍडजस्ट केल्यामुळे त्या महिन्यामध्ये काय झालं, इथे डिफरन्स निर्माण झाला. त्यांना नोटीस गेली. नोटीस गेल्यावरती त्यांनी तिथे रिप्लाय केला की मागील टॅक्स पिरियडमध्ये GSTR 3B मध्ये गरजेपेक्षा जास्त कर जमा झाला आहे. मग ते त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तिकडे देतील. मग ते GST विभागाला ती माहिती आल्यानंतर ते आपली खातरजमा करून घेतील आणि मग त्याप्रमाणे जर ते योग्य असेल तर मग त्याप्रमाणे ते लिगली परफेक्ट आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे, तर मग ही कारवाई इथे संपेल. आणि जर ते चुकीचं असेल तर मग त्याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे याविषयीची इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे असेल, मग त्याप्रमाणे डिपार्टमेंट पुढे काय करेल त्या दिशेने आपली पावलं उचलू शकतो. म्हणजे ही घटना ज्यावेळेसच घडते त्यावेळेसच डिपार्टमेंटला त्याची माहिती होण्याकरता हा फॉर्म किंवा ही जी कारवाई आहे, हा जो नियम आहे, हा उपयोगी पडतो. दुसरं कारण दिलं त्यांनी तिकडे, दुसरं कारण दिलेलं आहे की सम ट्रान्झॅक्शन्स ऑफ अर्लियर टॅक्स पिरियड विच कुड नॉट बी डिक्लेअर्ड इन फॉर्म GSTR 1 IFA आधीच्या टॅक्स पिरियडमध्ये. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं इकडे की त्यांनी इथे काय केलं, इथे ही लायबिलिटी तर भरली पण तो इनवॉइस दाखवला नाही. इनवॉइस दाखवायचा राहिलाय हे त्यांना कळलं,
त्यांनी इनवॉइस इकडे दाखवला आणि लायबिलिटी अगोदर भरलेली आहे, त्यामुळे लायबिलिटी इकडे भरली नाही. बघा आता आधीच्या टॅक्स पिरियड मधील काही व्यवहार GSR1 IFF मध्ये दाखवले गेले, पण त्या काळात त्याचा कर 3B मध्ये आधीच भरलेला होता. GSR1 मध्ये दाखवलं करण मंचा, पण त्याची लायबिलिटी 3B मध्ये अगोदरच भरली होती. काही इनवॉइसेस त्या कालावधीत GSR1 मध्ये दाखवले आले नाहीत, पण त्यांचा कर मात्र त्या पिरियडमध्ये भरलेला आहे. आता हे इनवॉइस चालू कालावधीच्या GSR1 मध्ये दाखवल्याने मिसमॅच दिसतो आहे. लायबिलिटी कधी भरली, त्याचा इनवॉइस अगोदरच्या महिन्यात जेव्हा भरली तेव्हा दाखवला गेला नव्हता, तो आता दाखवला आहे. त्यामुळे इथे GSR1 मध्ये जास्त लायबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय दिसेल, अगोदर GSR1 कमी 3B जास्त, इकडे GSR1 जास्त 3B कमी, मॅच झालं. आता मी जे सांगितलंय, 2 केस सांगितल्या मिसमॅचच्या काय त्या कळल्या असतील तर येस रिप्लाय करा. असेल कळलं तर मी परत सांगू शकतो. पुढची केस बघा. आता पुढच्या केसमध्ये काय दिलंय की फॉर्म GSR1 IFF filled with incorrect detail आणि विल बी अमेंडेड इन नेक्स्ट टॅक्स पिरियड. टायपोग्राफिकल एरर्स किंवा काय असे झाले, म्हणजे इथे सुधारणा केल्यामुळे काय झालेलं आहे, इकडे त्या व्हॅल्यू अगोदर दाखवल्या गेल्या नव्हत्या, टायपिंग मिस्टेक होत्या, ते इथे करेक्शन केलं. ह्या एक्झॅक्टली याच्यामध्ये काय झालेलं आहे हे सगळं त्यांनी डिपार्टमेंटला कम्युनिकेशन ज्यावेळेस ते करतील त्यावेळेस त्यांनी प्रॉपरली देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनी लायबिलिटी योग्य प्रकारे भरलेली आहे हे प्रूव्ह होईल. इंटिमेशन त्यांना जाणार आहे आणि त्यांना पुढची कारवाई होऊ नये म्हणून टॅक्सपेअरची जबाबदारी होईल की नक्की एक्झॅक्टली यात काय झालंय हे त्यांनी कम्युनिकेट करावं. ॲडव्हान्स रिसिव्ड अँड ॲडजस्टेड अगेन्स्ट इनवॉइसेस. आता इथे काय होतं, यावेळेस हे भरलं जातं, ॲडव्हान्स विषयी कशा प्रकारे ॲडजस्ट करायचा. GSR1 मध्ये वेगळा कॉलम आहे, तिकडे टेबल आहे वेगळा GSR1 मध्ये. यावेळेस बघा इथे इनवॉइसची अमाऊंट संपूर्ण दिसते. आता अगोदरच्या काळामध्ये आत्ता जो इनवॉइस दाखवला जातोय त्याच्यावरती ॲडव्हान्समध्ये जर टॅक्स भरला असेल तर इथे टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स रिसिव्ड मध्ये दाखवलेली असते आणि इथे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स हे करणं गरजेचं असतं. पण जर ते नाही केलं तर लायबिलिटी कमी होत नाही, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा इथे 5 लाखाचा इनवॉइस टाकला तर लायबिलिटी 5 लाखावर रेकॉर्ड होईल, पण जर त्याचा 50% ॲडव्हान्स अगोदरच घेतला गेलाय तर इथे त्याच्यावरचा टॅक्स ॲडव्हान्सवरचा टॅक्स जमा केला गेला आहे अगोदरच्या पिरियडमध्ये टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स रिसिव्डमध्ये. तर इथे आत्ता 10 लाखाचा 5 लाखाचा जो इनवॉइस येईल त्याच्या अगेन जो अगोदर ॲडव्हान्स घेतला गेला आहे जर इथे अमाऊंट टाकली, हे क्रेडिट नोट सारखं कसं आहे, क्रेडिट नोट टाकली तर अमाऊंट वजा होते, तसं इथे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स जर केलं तर अगोदर दिलेला टॅक्स जो आहे तेवढी अमाऊंट इथे वजा होते. पण जर ते केलं गेलं नाही आणि डायरेक्टली 3B मध्ये अमाऊंट कमी करून दाखवली, आमची लायबिलिटी किती आहे तेवढी आम्ही देतोय, पण इनवॉइस संपूर्ण अमाऊंटचा असल्यामुळे आणि ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स न केल्यामुळे संपूर्ण इनवॉइसच्या वरती असलेला टॅक्स 3B ऑटोमॅटिक होईल. पण टॅक्सपेअरचं म्हणणं आहे आम्ही ॲडव्हान्सवर टॅक्स अगोदर दिला आहे त्यामुळे आता देणं लागत नाही, आणि तो काय करतो तिकडे 3B मध्ये डायरेक्टली अमाऊंट कमी करून घेतो. त्याला ज्यावेळेस मेसेज जाईल तो मग सांगेल की आम्ही हा कॉलम टेबलमधला आम्हाला माहिती नाही कसा वापरायचा, आम्ही नाही वापरला
आणि आमची लायबिलिटी अगोदर आम्ही जमा केलेली होती ॲडव्हान्समध्ये, त्यामुळे आम्ही काय करतोय इथे 3B मध्ये तो टॅक्स कमी करतो. ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट ॲडव्हान्स मिळाल्यावर चुकीने रिपोर्टिंग झाले आणि नंतर इनवॉइस विरुद्ध ॲडजस्टमेंट केली. अशा प्रकारे डिक्लेरेशन त्यांनी ॲडजस्टमेंट 1 मध्ये नाही केली, डायरेक्ट 3Bत केली, त्यामुळे मिसमॅच निर्माण होईल. तर आणि दुसरं कुठलं एनी अदर रिझन, याच्या व्यतिरिक्त कुठलंही रिझन असेल, कुठल्याही वैध कारणाने मिसमॅच झाला आहे, डिटेल मॅन्डेटरी, डिटेल एम राहिला इकडे, डिटेल मॅन्डेटरी. तर या प्रकारे कम्युनिकेट करण्याची जबाबदारी ही टॅक्स पेअरची आहे. डिफॉल्ट झाला, मिसमॅच झाला का इमिडिएट ही सिस्टम कम्प्युटेड नोटीस ऑटोमॅटिक जाते, ऑटोमॅटिक जाते आणि याचा रिप्लाय करावा लागतो टॅक्स पेअरला. याचा रिप्लाय तो जसा करेल डिपार्टमेंटला याची माहिती मिळते. हे लागू झालं, हे नोटिफिकेशन आलं आणि हे मग 1 जानेवारी 2023 पासून हे सगळं चालू झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मला प्रोसिजर सांगितली, रूल आपण वाचतो वरती. इथे या रूलमध्ये जर त्याला फरक इंटिमेट केला गेला ऑटोमॅटिकली, तर मग ॲक्शन टू बी टेकन बाय टॅक्स पेअर काय आहे, त्याला याचं रिझन द्यायला पाहिजे. 7 दिवसाच्या आत हे रिझन द्यायला पाहिजे. आता जर त्यांनी 7 दिवसामध्ये रिझन दिलंच नाही, तर 7 दिवसामध्ये त्यांनी रिझन दिलं नाही तर काय होतं, तिथे GSTR 1 त्याला भरू दिला जात नाही. त्याकरता रूल, जो GSTR 1चा रूल आहे, रूल 59(6), त्यामध्ये पण त्याच प्रकारे अमेंडमेंट करून टाकण्यात आलं की रिस्ट्रिक्ट करा. GSTR 1 अगोदरचा भरलाय, मग तिकडे चेक होतं. GSTR 1 भरलाय तर तिकडे चेक होतं GSTR 1 भरताना की अगोदरच्या GSTR 1 मध्ये काय प्रॉब्लेम तर नाहीये. अगोदरच्या GSTR 1 मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर बघा इथे पोर्टलला अशा प्रकारे चेक होतं. 88C असो 88D असो, या प्रकारे चेक होतं की इथे सिस्टम इज चेकिंग ऑन कंप्लायन्स फॉर, म्हणजे इथे DRC 01C जे कुठलं असेल त्यामध्ये लायबिलिटी किंवा ITC डिफरन्स असेल तर ते चेक करतो. तुम्ही करंट ज्यावेळेस GSTR 3B भरायला जाल किंवा 1 भरायला जाल, हे 1 साठी आहे, 1 भरायला जाल तर तो काय करतो, 1 भरू देत नाही. अगोदरचं तुम्ही जे कंप्लायन्सेस बाकी आहे, जो फरक आलाय तो फरक इंटिमेट केलेला नाही. टॅक्स पेअरला GSTR 1 नेक्स्ट पिरियडचा भरता येणार नाही जर त्यांनी 7 दिवसामध्ये रिप्लाय केला नाही तर. आणि जर त्यांनी रिप्लाय, तो जसा रिप्लाय करेल, टॅक्स पेअर जसा रिप्लाय करेल त्याची इन्फॉर्मेशन GST डिपार्टमेंटकडे जाईल आणि ते त्याच्या उत्तरानुसार मग काय कारवाई करायची याची दिशा ठरवू शकतात की त्याचा जो रिप्लाय आहे तो मान्य आहे, योग्य आहे आणि त्याला कुठलाही टॅक्स तो देणं लागत नाही, तर मग डिपार्टमेंट तिथे कारवाई संपवतो, स्थगित करतो, संपवतो. पण जर त्याच्यावरती जे कारण दिलंय ते चुकीचं आहे, टॅक्स देणं लागत असेल, तर त्यानंतर त्या पुढची जी कारवाई आहे ही डिपार्टमेंटला कळण्याकरता, समजण्याकरता या फॉर्मचा, या नियमाचा, या प्रोसिजरचा उपयोग होतो. जसं लायबिलिटी आहे त्याच प्रकारे ITC आहे. ITC कुठे येतो, ITC येतो GSTR 2B मध्ये. क्लेम केला जातो, अवेल केला जातो, युटिलाइज केला जातो GSTR 3B मध्ये. त्यानंतर जर त्यामध्ये फरक असेल, इंटिमेटेड तर डिफरन्स, जर फरक असेल, सच अमाऊंट, सच पर्सेंटेज जे रिकमेंड केलं आहे काउन्सिलनी, जो फरक असेल, आता हे पर्सेंटेज किती आहे, हे अमाऊंट काय रिकमेंडेड आहे, मी माहिती शोधली, मला काय सापडली नाही, त्यामुळे ते पोर्टलवरती त्यांचं प्रोग्रामिंग असेल त्याप्रमाणे डिफरन्स आहे तो इंटिमेट केला जातो की ITC जास्त घेतलाय, जास्त ITC घेतला गेला आहे GSTR 3B मध्ये. 2B मध्ये अमाऊंट कमी आहे त्या महिन्याच्या, आणि त्या महिन्याच्या 3B मध्ये जास्त ITC हा क्लेम झालेला आहे. तर काय कारण आहे, कसं हे होईल, याला पण 7 दिवस पिरियड दिला जातो. सिस्टम मिसमॅच पकडतो. 3B मध्ये दावा केलेला ITC 2B मध्ये उपलब्ध ITC पेक्षा जास्त असेल,
काउन्सिलनी प्रिस्क्राईब केलेल्या अमाऊंट पर्सेंटेज जास्त फरक दिसला तर टॅक्सपेअरला इंटिमेशन मिळते. फॉर्म GST DRC 01C पार्ट ए मध्ये पोर्टलवर इलेक्ट्रॉनिकली त्याच्या रजिस्टर ईमेलला पण पाठवलं जातं. इंटिमेशनमध्ये टॅक्सपेअरला खालीलपैकी एक करण्याचे निर्देश दिले जातात. एकतर 7 दिवसामध्ये काय करा, अमाऊंट भरा किंवा कारणं द्या. काही अमाऊंट भरली आणि काही अमाऊंट करता कारण दिलं हे येऊ शकतं, कारण तिथे अँड आणि ऑर आहे. संपूर्ण अमाऊंट जर का मान्य आहे संपूर्ण अमाऊंट भरा, काही अमाऊंट मान्य आहे काही अमाऊंट भरा. संपूर्ण अमाऊंट मान्य नाही आहे, संपूर्ण अमाऊंट विषयी तिथे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. या प्रकारे रिस्पॉन्स जो आहे तो देईल, रिप्लाय देईल टॅक्सपेअर आणि मग डिपार्टमेंटकडे ती इन्फॉर्मेशन येईल. एक्सेस ITC भरतो किंवा पूर्ण किंवा अंशतः, इंटरेस्टही लागू होतो. DRC 03 द्वारे भरतो, पेमेंट डिटेल पाठवतो, एक्सप्लेनेशन देतो. हे सगळं कुठे करायचं आहे तर पार्ट बी मध्ये. मग पार्ट बी मध्ये ही माहिती येते आणि पुढे जास्त घेतलेला ITC भरला नाही, एक्सप्लेनेशन दिलं नाही, दिलेलं कारण ऑफिसरला मान्य नाही, तर मग रिकव्हरी सुरू होणार. अशा प्रकारची पुढे कारवाई डिपार्टमेंटला करता येते. फरक न भरल्यास, स्पष्टीकरण न दिल्यास त्याचा डिफॉल्ट मानला जातो आणि मग त्याचा GSTR 1 IFA फायलिंगवरती प्रतिबंध येतो. याचा लिगल बेसिस काय, तो GSTR 1 संबंधित जो रूल आहे तो अमेंड करून त्यातून हे रिस्ट्रिक्ट केलं गेलं आहे, जेणेकरून जे डिफॉल्टर आहेत जे प्रॉपरली टॅक्स भरत नाहीत. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी 17, 18, 19, 20 मध्ये GSTR 1 किती भरा, रिव्ही न भरता GSTR 1 भरता यायचा. नंतर पुढच्या काळात गव्हर्नमेंटने असं नियम चेंज केले की GSTR 1 भरलाय, रिव्ही भरलाय तरच नाही GSTR 1 भरता येईल. जसं अनुभव आला तसं मग नियम बदलले गेले, प्रोसिजर बदलली गेली आणि टॅक्स चोरी करण्याकरता जे चोरांना रान मोकळं होतं ते मग रिस्ट्रिक्ट करण्यात आलं, बंद करण्यात आलं. अनुभवाने काही गोष्टी बदलल्या गेल्या आणि जे इमानदार लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये या प्रकारच्या प्रोसिजर. आता ही प्रोसिजर याच प्रकारची आहे की इथे ITC कोण घेतोय, GST कोण भरतोय, मग इथे इमानदार टॅक्सपेअरला त्रास होत नाही. जो फ्रॉड करतोय त्याची माहिती डिपार्टमेंटला इमिडिएट जाते. ITC घेतला, सप्लायरने टॅक्स जमाच नाही केला तर तुम्ही सप्लायरला पकडा ना, आम्हाला का पकडता, असं इमानदार टॅक्सपेअर म्हणत होते. पण सरकार त्यांनाच पकडायचं की तुमच्या सप्लायरने टॅक्स नाही भरला तुम्ही द्या, कारण तसाच कायदा होता. त्यानुसार मग इमानदार टॅक्सपेअरना त्रास होत होता. त्याच्यावरती या प्रकारचे जे काय आता नवीन प्रोसिजर आणलेले आहेत 88, पण कुठला बघतोय आता हे 88 डी बघतोय. तर 88A, 88B, 88C, 88D हे जे रूल अमेंडमेंट करून आणले याचा उद्देश जे करचोरी करणारे आहेत त्यांनाच पकडणं आणि त्यांच्यावरच कारवाई करण्याकरता एक टूल म्हणून, एक अवजार म्हणून, एक साधन म्हणून हे रूल आणलेले आहेत. आणि या रूलमुळे काय होतं, इमानदार टॅक्सपेअरचा जो काय त्यांना होणारा त्रास आहे हा होत नाही आणि जे करचोरी करणारे आहेत त्यांनाच यातना पकडलं जातं. अशा प्रकारे या नियमाचा जो आहे तो प्रभाव आहे, उपयोग आहे, इफेक्ट आहे. तर हेच आता हे जे केलेलं आहे यातना टुबीत किती ITC घेतला आला, टुबीत किती घेतला, फरक किती आहे, एक्सेस ITC किती घेतला, हे सगळं दिसतं. त्याला उत्तर द्यायचं आहे. या नियमानुसार, या फॉर्मनुसार, या तरतुदीनुसार काय केलं जातं, A आणि B मध्ये इथे अमाऊंट भरली तर इंटिमेट करा. कारणं किती आहेत, बरीच कारणं आहेत. ITC ची बरीच कारणं आहेत, 1, 2, 3, 4. एक्सेस ITC का घेतला, बरीच कारणं आहेत इकडे. बघा तुम्ही इथे पुढे 9 कारणं आहेत. ही जी 9 कारणं आहेत ती मी खाली इकडे डिस्कस केलेली आहेत, मराठीमध्ये स्पष्ट केलेली आहेत. आता एक्झॅक्टली इथे डिटेल जेव्हा म्हटलेलं आहे, डिटेल, या डिटेलमध्ये त्या फॉर्ममध्ये टॅक्सपेअरला ती माहिती द्यायची आहे की त्यांनी तो ITC का एक्स्ट्रा घेतला, पेक्षा जास्त ITC त्यांनी का घेतला हे त्यांना तिकडे द्यायचे.
इथपर्यंत काही शंका नसेल तर पुढचं मी सांगू शकतो. इथपर्यंत कळलं असेल, व्यवस्थित कळलं असेल तर यस रिप्लाय करा, म्हणजे पुढची जी रिझन आहे ती मी एक्सप्लेन करीन. काय कारण दिलेली आहेत जेणेकरून 3B मध्ये आणि 2B मधल्या ITC मध्ये फरक पडू शकतो, याची काही रिझन आहेत, काय कारण आहेत ते आता मी डिस्कस करणार आहे. त्यापूर्वी आतापर्यंत जर कळलेलं असेल तर यस रिप्लाय करा. सगळे येस रिप्लाय का करत नाहीत मला कळत नाही. काय एवढे कष्ट पडतात येस रिप्लाय करायला. कळलं नसेल तर सांगा कळलं नाहीये, मी परत सांगू शकतो, मला काहीच अडचण नाहीये. तुम्हाला कळावं हा माझा उद्देश आहे आणि तुम्हाला सांगण्यासाठीच मी इथे उभा आहे. आणि तुम्ही ऐकण्याकरता, समजून घेण्याकरता. नसेल कळलं तर नाही कळलं परत सांगा म्हणून सांगा, आणि जर कळलंय तर येस रिप्लाय करा. आता इथे बघा काय पहिलं जे कारण आहे, इथे इलिजिबल ITC आहे. आता याच्यामध्ये ते अगोदर पण हे सांगितलं होतं. आता परत या फॉर्मच्या या रिझनमुळे हे पुन्हा सांगितलं जाते माझ्याकडनं. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड ड्यू टू नॉन रिसिप्ट ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स सर्व्हिसेस सेट टॅक्स पिरियड. अगोदरचा जो कालावधी आहे, समजा इकडे एप्रिल आहे, मे आहे, जून आहे. इनवॉइस बनला 28 एप्रिलला. माल डिलिव्हरी झाली त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट मेला. काही इनवॉइसेस आले, काही त्यातले लॉटमध्ये माल आला. पहिला लॉट आला मेला, दुसरा लॉट आला जूनला. अशा प्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा लॉटमध्ये जेव्हा माल येतो त्यावेळेस एप्रिलला सप्लायरची जबाबदारी आहे की तो इनवॉइस अपलोड करेल, GSTR बनला टाकेल, आणि त्या इनवॉइसप्रमाणे ITC ची इन्फॉर्मेशन जी आहे ही GSTR 2B मध्ये जाईल रिसिपेंटच्या. ती इन्फॉर्मेशन GSTR 3B मध्ये येईल, पण तो ITC संपूर्ण गुड्स रिसिव्ड केलेले नाहीत, म्हणून तो ITC घेण्याचा अधिकार एप्रिलमध्ये टॅक्स पेअरला नाही. मग तो काय करतो, तो एप्रिलमध्ये तिकडे अदरमध्ये, इथे अदर जे आहे यामध्ये काय करतो, तो ITC इथे रिपोर्ट करतो की तो रिव्हर्स करतो, आणि या महिन्यामध्ये तो इलिजिबल होईल तो ITC घेण्याकरता. त्या महिन्यात तो काय करतो, तो ITC अवेल करतो. याचा परिणाम असा होईल की इथे जी अमाऊंट आहे ITC मध्ये, त्यामध्ये त्याला मॅन्युअली चेंज करून तेवढा ITC जेवढा त्यांनी अगोदरच्या महिन्यामध्ये घेतला नव्हता, आणि त्यावेळेस तो ITC रिव्हर्सच्या अदर या क्लॉजमध्ये दाखवला होता, तो त्याला आता इथे वाढवायचा आहे. आता इथे वाढवल्यामुळे काय होईल, युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड याच्यामध्ये सिस्टम कम्प्युटेड अमाऊंट कमी दिसेल आणि युअर अमाऊंट ही अमाऊंट जास्त होईल, जी 2Bशी मॅच होत नाही, आणि 2Bची अमाऊंट ही कमी आणि 3Bतली अमाऊंट ही जास्त येते. तेव्हा इथे खाली बघा, इकडे खाली म्हटलंय की ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अंडर टेबल 4B2 इन अर्लियर टॅक्स पिरियड. ती इथे पण रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. इथे पण ती अमाऊंट दाखवली पाहिजे की जास्त क्लेम का करतो आहे तिकडे, कारण की अगोदर ITC तेवढा रिव्हर्स केला होता, अदरमध्ये दाखवला होता ITC रिव्हर्समध्ये, त्यावेळेस तो इलिजिबल नव्हता, त्यामुळे तो ITC आत्ता क्लेम करत आहे.
आणि त्यामुळे तो डिफरन्स आहे. ऍक्च्युली इथे काय होतं, 3B मध्येच थोडी कल्पना त्रुटीने करणाऱ्या GST ऑफिसरला, त्या व्यक्तीला ही माहिती यातना होईल. पण जर इथे त्यांनी अशा प्रकारे नोंदवलं नसेल किंवा असेल जरी, तरी पण ही नोटीस जाणार त्याला. या नोटीस प्रमाणे तो उत्तर देईल, तो रिप्लाय देईल. त्यात तो सांगेल की अगोदरच्या कुठल्या महिन्यात त्याने रिव्हर्स केलंय. मग डिपार्टमेंट काय करू शकतं, त्या महिन्यामध्ये, अगोदरच्या महिन्यामध्ये त्यांनी रिव्हर्सल केलंय का, कमी ITC घेतलाय का, हे क्रॉस चेक करू शकतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी आता दिलेलं जे कारण आहे ते बरोबर आहे, त्याचा ITC इलिजिबल आहे, त्याच्यावरती कुठलीही कारवाई करण्याची गरज नाही. अशा प्रकारे काय होईल, इथे रिझन आहे ते क्लिअर होईल. दुसरं, इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड इनएडवर्टंटली और ड्यू टू मिस्टेक और ओमिशन. म्हणजे अगोदर तो ITC घेतला गेला नाही, तो GSTR 2B मध्ये अगोदर आला होता, पण चुकीने किंवा दुर्लक्षामुळे मागील महिन्यात ITC घेतला नाही. इनवॉइस होता पण ITC क्लेम करायला विसर. आता कसं, आता 2B ऑटो पॉप्युलेट होतो, पूर्वी होत नव्हतं, त्यावेळेस तिथे मॅन्युअली लिहायला लागायचं. आता तो ऑटो पॉप्युलेट झाला असेल, पण आपला इनवॉइस आहे की नाहीये कन्फर्म नाहीये, मग त्यांनी तो पेंडिंगला ठेवला असेल, किंवा मग तो त्यांनी ऍक्सेप्ट केला पण त्यांनी त्रिबित तो क्लेम नाही केला, रिव्हर्स केला, अशा प्रकारे असेल. तो त्यांनी घेतला नाही, दुर्लक्षित केला, अशा प्रकारे आहे. इम्पोर्टवर घेतलेला ITC 2B मध्ये दिसत नाही. आता हे पूर्वी व्हायचं असं, पूर्वी आईस गेट आणि याचा मिसमॅच म्हणजे ऑटोमॅटिक होत नव्हतं, आता ते होतं. आता ITC काय होतं, इम्पोर्ट ITC आता 2B मध्ये कधी कधी येत नसले तरी कट ऑफच्या इश्यूमुळे काही वेळा पुढच्या महिन्यात दिसतो, म्हणून हा रिझन अजूनही ऍप्लिकेबल आहे. तो येत नाही, पण 2Bत नाही आला, पण 2Bत घेतला. आपला नियमच असा आहे की 2B मध्ये आलाच पाहिजे. सेज मध्ये पण अशाच प्रकारे होतं. आता यामध्ये सेज मध्ये इनवॉइस ऍक्च्युली सप्लाय झाला आहे, पण 2Bत नाही आला. आता हे स्पेशल इकॉनॉमिक झोन असो किंवा कस्टम मध्ये आईस गेट मध्ये असो, ते काय होतं, ऑटो पॉप्युलेट होतं, ते 2Bत येतं. आणि जर 2B मध्ये नाही, त्या महिन्यात ITC घेणं हे चुकीचं आहे, इलिगल आहे. त्यामुळे त्यांनी तरी पण तो ITC घेतला असेल तर इथे रिझन जाईल. हे रिझन ते देऊ शकतात की आमचा तिथे ITC होता पण 2Bत नाही आला, तिथे आम्ही कस्टम मधला माल घेतला पण तो काय गेला, टॅक्स भरला, पण इथे आला नाही म्हणून आम्ही घेतला. ऍक्च्युली तो नेक्स्ट मंथला येईल किंवा नेक्स्ट महिन्यात घेतला पाहिजे, लिगली तसं आहे. ते रिझन देऊ शकतात, एक्सप्लेनेशन देऊ शकतात, आणि मग नेक्स्ट महिन्यात तो येईल 2Bत, तेव्हा त्या आधी तो घेणार नाहीत. पण इथे घेणं हे नॉन कम्प्लायन्स आहे, हे चुकीचं आहे. 2B मध्ये ITC नाही तर त्यांनी घेता कामा नये, असंच आहे. लीगल बेसिस आहे की सेक्शन 16(2) इथे 1 जानेवारी 2022 पासून 2B मध्ये अशा प्रकारची अट आहे की जर कम्युनिकेट केला गेला 2B मध्ये तरच ITC घ्यायचं, अदरवाईज नाही घ्यायचं. मागच्या कालावधीत चुकीने ITC रिव्हर्सल झाला होता, आता परत क्लेम करीत आहोत. एक्सेस रिव्हर्सल, रेक्टिफिकेशन, म्हणजे अगोदर रूल 42, 43, 37 मध्ये रिव्हर्सल जास्त केला गेला. आपण हे अगोदरच्या सेशनमध्ये, अगोदरच्या क्लासमध्ये, लेक्चरमध्ये रूल 42, 43 हे घेतलेले आहेत. 37 पण घेतलेलं आहे. 180 दिवसामध्ये पेमेंट केलं आणि मग आता तो ITC रिक्लेम करतोय. मग त्याकरता पुढचं रिझन आहे GSTR 1 भरलं, सुधारलं, 37A नुसार ITC रिक्लेम, हे पुढची कारण आहेत. ह्या सगळ्या कारणामध्ये टायपोग्राफिकल एरर वगैरे दिलेलं आहे. इतर कोणतेही कारण, जे कुठलं कारण टॅक्सपेअर कम्युनिकेट करेल ते व्यवस्थित तो ITC बरोबर आहे असं ऑफिसरला पटेल, अशा प्रकारे त्यांनी पुरावे, संदर्भ देणं गरजेचं आहे. आणि जर त्या संदर्भानुसार, पुराव्यानुसार जर ते डिटेल त्यांनी दिलेले आहेत, स्पष्टीकरण दिलेले आहे, ते जर ऑफिसरला पटलं तर त्याच्यावरची पुढची कारवाई होणार नाही. जर ते रिझन चुकीचं असेल आणि तो इलिजिबल नसताना त्याने ITC क्लेम केला असेल तर त्याच्यावरती पुढची कारवाई ही निश्चितपणे करण्याकरता डिपार्टमेंट इथे काय फ्री आहे, मोकळा आहे की चुकीचा ITC घेतला आहे. चुकीचा ITC घेतला जाणं, चुकीची लायबिलिटी भरली जाणं हे त्रुटीने केल्याशिवाय पूर्वी कळत नव्हतं. आता ते इमिजिएट निदर्शनामध्ये, लक्षामध्ये डिपार्टमेंटच्या येतं आणि योग्य प्रकारे योग्य वेळेत ही कारवाई होते. त्यामुळे जे फ्रॉड टॅक्सपेअर आहेत ते अशा प्रकारे फ्रॉड करून पळून जाऊ नये, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यात
या अशा नियमानुसार प्रोसिजरनुसार आता सरकारला यश आलेलं आहे आणि त्यानुसार या कारवाया डिपार्टमेंटनी करायच्या आहेत. योग्य वेळी योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकारचे हे रूल आहेत. 88A, 88B, 88C आणि 88D हे डिपार्टमेंटसाठी जीएसटी विभागासाठी अतिशय महत्त्वाचे असे नियम आहेत. एवढं कळलं असेल तर यस रिप्लाय करा. राकेश सर, कैलास सर, मोठा विषय सुरू होणार आहे TDS आणि मला असं वाटत आहे की आपण आता हा विषय उद्याच्या सेशनला उद्याच्या क्लासला घ्यावा. इथे आपण आजचा क्लास थांबूया. जे काय आज मी सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही नोट्स तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही नोट्स वाचा, रीड करा. जे मी आज सांगितलं आहे थोडं वाचून रिवाइज करून घ्या जेणेकरून तुमच्या लॉंग टर्ममध्ये लक्षात राहील. लक्षात तेव्हाच राहतं जेव्हा तुम्ही वारंवार वाचता, रीड करता, ऐकता, पाहता. एकदा मी सांगितलं, आत्ता कळलं, ज्यावेळेस अशा प्रकारची प्रोसिजर समोर येईल आणि मग त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला आठवणार नाही. कमीत कमी इतकं तरी आठवलं पाहिजे की अरे हां, याविषयी आपण काहीतरी शिकलो होतो क्लासमध्ये, आपल्याला काहीतरी हा सेक्शन, हा रूल सांगितला गेला आहे. मग तो कुठे आहे, कसा बघायचा, एवढं आठवेल एवढं तरी कमसे कम बघा. मी नोट्समध्ये सगळं सविस्तर लिहिलेलं आहे. ते रेफर केलं तर त्याचा उपयोग पुढच्या काळात होईल. एवढं तरी कमसे कम नोट्समध्ये आत्ता रेफर करा. ज्यावेळेस तुम्हाला खरं त्यावरती काम करण्याची वेळ पडेल त्यावेळेस तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. याकरता वाचा, समजून घ्या, योग्य वेळी रिवाइज करा आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करा. इथे मी आजचा क्लास थांबवतोय आता आणि पुढच्या क्लासमध्ये आपण TDS आणि TCS बघू. मी ते क्लास थांबवू इच्छित आहे. यस रिप्लाय करा म्हणजे मी आता हे सेशन डिस्कनेक्ट करतो आणि उद्या आपण सकाळी 10 वाजता TDS पाहू. मी इथे आजचा क्लास थांबवत आहे.